जर तुमच्याकडे 10 लाख रुपये असतील, मग ती एकाच वेळेला गुंतवायची की दर महिन्याला 20-20 हजार करून गुंतवायची? आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुम्ही जर योग्य निर्णय नाही घेतला तर तुम्ही लाखोंचा फायदा गमावू शकता. काही लोकांना वाटतं की SIP ही एक सुरक्षित गुंतवणूक आहे, तर काही लोकांना काय वाटतं लमसम ही एक चांगला परतावा देणारी गुंतवणूक आहे. मग या व्हिडिओमध्ये आपण SIP करायचं की लमसम करायचं, दोघांमध्ये फरक काय किंवा योग्य निर्णय कोणता घेतला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी कोणता योग्य निर्णय आहे, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी विशाखा पवार आणि तुम्ही बघत आहात नव्या युगाचा मंत्र. आजचा हा विषय प्रत्येक गुंतवणूकदारासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. काही लोक काय करतात, यूट्यूब, सोशल मीडिया किंवा मित्रांच्या सल्ल्यानुसार SIP सुरू करतात. पण काहींना समजा बोनस मिळाला, जमीन विक्री झाली, PF किंवा वारसा मिळाल्यानंतर मोठी रक्कम मिळते. मग ती रक्कम जी आहे ती एकदाच गुंतवणूक करायची का? मग त्यांना प्रश्न पडतो की ही जी रक्कम आहे ती एकाच वेळी मी गुंतवू का? तर याच प्रश्नांचं उत्तर आपण आजच्या विषयामधून सोप्या भाषेमधून समजून घेणार आहोत. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन यामध्ये पूर्ण मोठी रक्कम ही एकाच वेळी गुंतवली जात नाही. ती दर महिन्याला, दर आठवड्याला किंवा काही ठराविक कालावधीनंतर गुंतवता येते. उदाहरणार्थ समजा तुम्हाला 60,000 रुपये पगार असेल तर त्यात तुम्ही 10,000 नियमितपणे गुंतवू शकता. जरी बाजार वर गेला, खाली आला किंवा परत असं चढ उतार होत राहिला तरी तुम्ही फक्त 10,000 हे नियमितपणाने भरले तर त्यालाच शिस्तबद्ध गुंतवणूक म्हणतात. SIPचा सर्वात मोठा फायदा काय आहे माहितीये? जर एखाद्या महिन्यामध्ये नेट असेस्ट व्हॅल्यू ही 100 असेल तर तुम्ही 10,000 समजा गुंतवले तर तुम्हाला 100 युनिट्स मिळतील आणि पुढच्या महिन्यामध्ये बाजार खाली घसरला म्हणजे नेट असेस्ट व्हॅल्यू ही 50 झाली आणि पुन्हा तुम्ही 10,000 गुंतवले तर तुम्हाला 200 युनिट्स मिळतात. मग बाजार घसरणे हा तुमचा शत्रू नाहीये, उलट ती तुमच्यासाठी एक संधी असते आणि यालाच रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग म्हणतात. आता लमसम म्हणजे काय? लमसम म्हणजे तुमची रक्कम ही एकाच वेळी गुंतवणे. आता तुम्हाला समजा बोनस मिळाला असेल किंवा जमीन विकली असेल आणि 10 लाख रुपये मिळाले तर हे 10 लाख तुम्ही एकाच वेळी गुंतवता. आता लमसम मध्ये धोका कुठे आहे? समजा पुढच्या आठवड्यामध्ये बाजार 20% घसरला, मग तुमच्या गुंतवणुकीची किंमत ही कमी दिसू लागते. मग त्यामुळे अनेक लोक हे घाबरतात आणि मग चुकीचा निर्णय घेतात. मग लमसम करणे ही काय चुकीची गोष्ट आहे का? तर नाही. योग्य वेळ, योग्य उद्दिष्ट आणि पुरेसा कालावधी असेल तर लमसम सुद्धा उत्कृष्ट परिणाम देऊ शकते. SIP आणि लमसम या दोघांमध्ये कोणता योग्य पर्याय आहे आणि या दोघांमध्ये जास्त परतावा कोण देऊ शकतं हे 3 गोष्टींवरती अवलंबून आहे. पहिली गोष्ट म्हणजे बाजाराची परिस्थिती, दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे पैसे कधी उपलब्ध झाले आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचा गुंतवणुकीचा कालावधी. आता बाजार सतत वर जात असेल तर काय होऊ शकतं? समजा तुमच्याकडे 12 लाख रुपये आहेत आणि बाजार हा पुढील 5 वर्षामध्ये सतत वाढत राहतो. मग ते 12 लाख रुपये तुम्ही समजा आजच लमसम गुंतवले तर सुरुवातीपासूनच तुमचे पैसे हे बाजारात काम करू लागतात आणि जर तुम्ही त्याच 12 लाखाचे दर महिन्याला 20,000 रुपये SIP करत राहिलात तर उरलेली जी काही रक्कम असते ती काही काळ गुंतवलीच जात नाही. म्हणून अशा परिस्थितीमध्ये लमसम ही जास्त परतावा देण्याची शक्यता असते, कारण वेळ हा गुंतवणुकीतील सर्वात मोठा मित्र आहे. आणि असंच तुम्ही समजा 10 लाख रुपये लमसम गुंतवले असतील आणि 2 महिन्यांनी बाजार हा 25% खाली घसरला तर मग काही लोक घाबरतात आणि आपली गुंतवणूक विकतात. आणि SIP करणारे जे लोक असतात ते दर महिन्याला नियमितपणे 20,000 रुपये हे भरत असतात. त्याच्यामुळे जर बाजार घसरला तर त्यांना जास्त युनिट्स मिळतात आणि मग नंतर परत जर बाजार वाढला तर त्यांची सरासरी खरेदी खर्च कमी असल्यामुळे त्यांना जास्त फायदा होतो. म्हणूनच अस्थिर बाजारामध्ये SIP ही मानसिकदृष्ट्या अधिक सोपी वाटते. सर्वात मोठा गैरसमज लोकांना वाटतं की SIP मुळे हे रिटर्न्स जास्त मिळतात, पण हे पूर्णपणे खरं नाहीये. SIP मुळे रिटर्न्स वाढत नाहीत, त्याच्यामुळे रिस्क आणि तुमचा एंट्री टायमिंगचा जो धोका असतो तो कमी होण्यास मदत होते. रिटर्न हा तुम्ही कोणत्या फंडामध्ये गुंतवणूक केली आहे किंवा किती वर्षासाठी गुंतवणूक ठेवली आहे किंवा बाजाराच्या कामगिरीवर ठरतो. SIP एक गुंतवणुकीची पद्धत आहे, तो काही एक वेगळा इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट नाहीये. उदाहरण सांगते, 2 मित्र आहेत, दोघांकडे पण 6 लाख रुपये आहेत.
तर त्यातल्या पहिल्या मित्राने पहिल्याच दिवशी ही 6 लाख रुपये लमसम गुंतवणूक केली आणि दुसऱ्या मित्राने ही 30 महिन्यांसाठी दर महिन्याला 20,000 रुपये SIP केली. बाजारामध्ये सतत वाढ होत राहिली तर जो पहिला मित्र आहे ज्याने लमसम केली त्याला मोठा फायदा होऊ शकतो. आणि जर बाजारामध्ये घसरण झाली आणि परत वाढ झाली तर दुसऱ्या मित्राला त्याचा फायदा होऊ शकतो, कारण तेव्हा दुसऱ्या मित्राचा फायदा होणार आहे, कारण त्याचा अनुभव हा अधिक स्थिर असू शकतो. म्हणून एकच उत्तर सर्वांसाठी योग्य आहे असं नसतं. रिस्क म्हणजे फक्त पैसा कमी होणे नाहीये, तर रिस्क म्हणजे चुकीच्या वेळी निर्णय घेऊन घाबरून गुंतवणूक विकणे. अनेक गुंतवणूकदारांना बाजारातील घसरण ही सहन होत नाही, त्यामुळे ते नुकसानीमध्येच बाहेर पडतात. मग त्या लोकांसाठी SIP हाच चांगला मार्ग असू शकतो. तर ज्यांच्याकडे मोठी रक्कम आहे किंवा दीर्घकालीन दृष्टिकोन आहे आणि बाजारातील चढ उतार सहन करण्याची क्षमता आहे, तर त्यांच्यासाठी लमसम हा योग्य पर्याय ठरू शकतो. माझ्यासाठी योग्य पर्याय कोणता आहे हा प्रश्न अनेकांना पडतो. तर गुंतवणुकीमध्ये एकच नियम हा सर्वांना लागू होत नाही. तुमची बचत, तुमचे उत्पन्न, तुमची जोखीम घेण्याची काय क्षमता आहे किंवा तुमचे आर्थिक उद्दिष्ट या सर्वांवरूनच तुम्हाला योग्य पर्याय ठरवता येतो. समजा एखादा व्यक्ती IT कंपनीमध्ये कामाला आहे आणि त्याला 80,000 रुपये पगार आहे. त्याला मग घर खर्च, EMI किंवा इतर काही खर्च आहे, हा सगळा खर्च काढून त्याच्याकडे 15,000 रुपये राहतात. मग त्यांनी SIP करणंच हा योग्य पर्याय आहे, कारण दर महिन्याला त्याला नियमित उत्पन्न मिळतं, त्यामुळे त्याने SIP करणे गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी नियमितपणे गुंतवणूक करणे त्याच्यासाठी सोपे आणि शिस्तबद्ध ठरू शकतं. आणि दर महिन्याला नियमितपणे त्यांनी 15,000 गुंतवले तर त्याला कंपाऊंडिंगचा मोठा फायदा होऊ शकतो. आता एखाद्या कर्मचाऱ्याला कंपनीने 8 लाख रुपये समजा बोनस दिला. मग त्याला विचार पडला की मी ही रक्कम आजच एकाच वेळेला गुंतवू का? जर बाजार हा ऐतिहासिकदृष्ट्या खूप महाग झालेला दिसत असेल पण त्याला मोठ्या घसरणीची भीती वाटत असेल तर त्याने टप्प्याटप्प्याने महिन्याला गुंतवणूक करणे हे योग्य ठरू शकतं. यामुळे एंट्री टायमिंगचा धोका हा कमी होऊ शकतो. पण जर त्याचा हा गुंतवणुकीचा कालावधी 10 ते 15 वर्षाचा असेल तर त्याने एक रकमी गुंतवणूक करणे हे योग्य ठरू शकते. इथे निर्णय तुम्हाला बाजाराचा अंदाज घेऊन घ्यायचा नाहीये, तर तुमचे उद्दिष्ट, कालावधी आणि जोखीम स्वीकारण्याची क्षमता काय आहे ह्या सगळ्यांचा विचार करून मग तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. एखादी व्यक्ती निवृत्त आहे आणि तिला PF आणि ग्रॅच्युइटी मिळून असे 40 लाख रुपये मिळाले, तर तिने सर्व पैसे इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये लमसम गुंतवावे का? तर नाही, कारण निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न हे कमी मिळू शकते आणि भांडवलाचे संरक्षण अधिक महत्त्वाचे ठरते. अशा वेळी आर्थिक उद्दिष्ट, खर्च, जोखीम क्षमता किंवा मालमत्ता वाटप या सर्वांचा विचार करून निर्णय घ्यावा. अनेक वेळा इक्विटी, डेट आणि इतर साधनांचा संतुलित वापर हा योग्य ठरू शकतो. नवीन गुंतवणूकदारांसाठी तर SIPच हा योग्य मार्ग आहे, कारण बाजारातील चढ उतारामध्ये पण त्यांची गुंतवणूक ही सुरू राहते आणि नवीन गुंतवणूकदारांसाठी सातत्य हे परिपूर्ण वेळेपेक्षा अधिक महत्त्वाचं असतं. काही लोकांच्या सर्वात मोठ्या चुका आणि गैरसमज काय आहेत? SIP म्हणजे नफा मिळवण्याची हमी. बाजार पडला की SIP बंद करतात, उद्दिष्टांशिवाय गुंतवणूक करतात, इमर्जन्सी फंड न ठेवता गुंतवणूक करतात. काही लोक गुंतवणूक करायलाच उशीर करतात, करायची वारंवार गुंतवणूक तपासायची. लमसम म्हणजे जुगार आणि अल्पकालीन पैशासाठी इक्विटी. ह्या काही चुका आणि गैरसमज लोकांमध्ये आहेत. SIP असो किंवा लमसम असो, यशाचं गुपित हे फक्त पद्धतीत नाहीये, तर तुमच्या नियोजनात, शिस्तीत, तुमच्या दीर्घकालीन विचारात आणि तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यामध्ये आहे. SIP हा नैसर्गिक मार्ग ठरू शकतो, पण जर तुमच्याकडे बोनस, व्यवसायातील नफा, जमीन विक्री, वारसा, PF किंवा ग्रॅच्युइटी मधून मोठी रक्कम असेल तर तुमच्यासाठी लमसम गुंतवणूक ही योग्य ठरू शकते. तुमच्याकडे असलेले पैसे हे पुढील 1 ते 3 वर्षापर्यंत तुम्हाला जर ते लागणार असतील तर तुम्ही जास्त जोखीम असलेल्या गुंतवणुकीचा विचार करताना सावध राहणं खूप गरजेचं आहे. आणि जर तुमचं उद्दिष्ट पुढील 10, 15, 20 असं काही वर्षानंतरचं असेल तर तुम्हाला दीर्घकालीन दृष्टिकोन असणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण वेळ हा कंपाऊंडिंगचा सर्वात मोठा साथीदार आहे. एकाच ठिकाणी गुंतवणूक करणे ही सर्वात मोठी चूक आहे, कारण अनुभवी गुंतवणूकदार हे आपली मालमत्ता वेगवेगळ्या प्रकारांमध्ये संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करतात. कारण प्रत्येक मालमत्तेचं वर्तन हे वेगळं असतं, त्याच्यामुळे विविधीकरणामुळे
कमी जोखीम होण्याची शक्यता असते आणि आपल्याला त्याच्यापासून संरक्षण मिळते. जर तुमचं उत्पन्न हे नियमित असेल तर तुम्ही SIP करा आणि तुमच्याकडे एक मोठी रक्कम असेल तर तुम्ही लमसम करा. खरा प्रश्न असा आहे की तुमची आर्थिक परिस्थिती काय आहे, कारण योग्य गुंतवणूक तीच जी तुमच्या आयुष्याशी जुळेल. शेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवणारे लोक हे नेहमीच हुशार असतील असं नाहीये. ते अनेकदा सर्वात संयमी असतात व ते अफवांवर विश्वास न ठेवता ते नियोजनावरती विश्वास ठेवतात. शिस्त, सातत्य, दीर्घकालीन विचार आणि योग्य नियोजन हीच खरी संपत्ती निर्माण करण्याची 4 सूत्र आहेत. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पुढे शेअर करा, ज्यांना SIP करू की लमसम करू यामध्ये गोंधळ झालेला आहे. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुम्ही SIP करणार आहात की लमसम गुंतवणूक करणार आहात.